कटिंग केलं गेलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं ब्लाऊज आपल्याला चांगलं दिसेल हे समजावून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे। त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे। यात आपल्याला नेहमीच्या पद्धतीने मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे। जर तुमच्या छातीचा गोलवा मोठा आहे जास्त आहे, त्यासाठी आपण आज 40 छातीच्या मापाचं कटिंग शिकूया। तुम्हाला याही पेक्षा अजून मोठ्या मापाचं कटिंग बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करा, तसं आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया। तर आज आपण हे 40 छातीच्या मापाचं बनवतो। तर ज्यावेळेस आपला छाती कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज शिवा, छातीचा गोलवा जर जास्त प्रमाणात असेल तर सुरुवातीला इकडनं 1.5 इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायला सुरुवात करायची आहे। जर तुमचा छातीचा गोलवा जास्त मोठा आहे तर तुम्हाला 4 टक्स ब्लाऊज अंगामध्ये अगदी व्यवस्थित बसतं। टक्स मध्ये छाती व्यवस्थित त्या व्यवस्थित बसते आणि तो गोलवा जो आहे तो योगपट्टीत न जाता त्या भागामध्ये पसरून ब्लाऊज आपल्या अंगामध्ये अगदी छान बसतं। त्यासाठी कसं कटिंग करायचं आणि काय कटिंग वाढवायचं हे सगळं समजावून सांगणार आहे। इथे आपण घेणार आहोत ब्लाऊजची उंची। आता जेवढं मोठं माप, ब्लाऊजची उंची कमी घेऊ नका। काय होतं, आपल्या छातीचा गोलवा मोठा असेल तर ब्लाऊजची उंची 13 पेक्षा जास्तच ठेवा, म्हणजे तुमचं ब्लाऊज उचकत नाही। काय होतं, छातीचा गोलवा जास्त आहे, ब्लाऊजची उंची जर कमी केली तर ब्लाऊज खालच्या बाजूने तरंगल्यासारखा होतो। त्यामुळे ब्लाऊजची उंची हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आता आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच। उंचीनुसार उंचीवर सुद्धा तुमचं ब्लाऊज बिघडत असतं, त्यामुळे ब्लाऊजची उंची जास्त कमी घ्यायची नाही। आज आपण हे 40 छातीचं बघतोय, त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत 5.5 इंच। सगळी माप चार्ट नुसार घ्यायची आहे आणि मुंडा घेणार आहोत 6 इंच। हे 6 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतो। पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे। अगदी शाळा न शिकलेल्या ताई पण अगदी परफेक्ट कटिंग करू शकतात। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग। आता 40 छातीचा आहे, छातीचा चौथा भाग आला 10 इंच आणि यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं। हे अंतर पट्टीने जोडून घेऊ आणि हे अंतर सरळ खाली जोडून घ्यायचं। कमर घेराचं अंतर टाकण्याची तशी गरज नाही, पण जर तुम्हाला अंतर घ्यायचं असेल तर कमर घेराचा चौथा भाग अधिक 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचं आहे। नाही टाकलं तरी चालतं, सरळ कोपऱ्यातून तुम्ही खाली करा। कमर घेराचं अंतर नाही घेतलं तरी देखील चालेल। त्यानंतर मुंड्याचे आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि हा पॉइंट मॅच करत आपल्याला वरती शोल्डरला हात जोडायचा आहे। हा झाला मागच्या मुंड्याचा आकार। पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला इकडे 1 इंचावर मार्किंग करायचं, इकडे ह्या रेषेवर 1 इंचावर मार्किंग करायचं आणि हे जे अंतर आहे या अंतराचा मध्य करायचा आणि मध्यापासून 1/5 इंच मध्ये घेऊन आपल्याला हे पॉइंट मॅच करत हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे। हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊ। त्यानंतर आपण गळाखोली घेणार आहोत 2.5 इंच। आता गळाखोलीचं अंतर हे तुमच्या शोल्डरच्या पट्टीनुसार तुम्ही ठरवलं तरी देखील चालेल। शोल्डरची पट्टी तुम्हाला छोटी मोठी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही शोल्डर पट्टीचं माप टाका आणि उरलेली तुमची गळाखोली असेल अशा पद्धतीने तुम्ही माप घेतलं तरी चालेल। म्हणजे पट्टी जर मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी घ्या, पट्टी जर शोल्डरची पट्टी शिवून झाल्यानंतर छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर तुम्हाला मोठं घ्यायचंय। मी इथे गळाखोली घेते 2.5 इंच, म्हणजे तयार शोल्डरची पट्टी खूप छोटी पण होणार नाही आणि खूप मोठी पण नसणार आहे। त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची घ्यायची। पुढच्या गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन। आता 5.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6 इंच। पॅटर्न बनवताना पट्टीचा वापर करा म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येतील। आणि इथे कोपऱ्यात गळ्याला गोल आकार दिला। ज्या ताईंना अजून पसरट गळा हवा असेल तर तुम्ही खालच्या बाजूला थोडा अर्धा इंच अंतर वाढून वरती जोडून या ठिकाणी कोपऱ्यात आकार दिला तरी चालेल। गळे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घ्यायचे। त्यानंतर योगपट्टीसाठी मी इकडनं 3 इंचावर मार्किंग करते, काच बटन पट्टीच्या बाजूकडनं आणि फिटिंगच्या बाजूकडनं 2.5 इंचावर मार्किंग घे। हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि इथून वरती पुन्हा अर्धा इंचावर मार्किंग करायचं आणि हा अलगद असा योगपट्टीचा गोलाकार द्यायचा आणि थोडासा खालून हा आकार घ्यायचा, म्हणजे जेणेकरून ब्लाऊज ज्यावेळेस अंगात घालतो ती योगपट्टी छातीवर चढत नाही। नाहीतर काय होतं, समोरून बघताना आपले ब्लाऊज पसरतं आणि योगपट्टी वरती छातीवर चढते, तसं चढू नये। त्यामुळे हा आपल्याला खालून हा
गोलाकार द्यायचा आहे आणि गळ्यापासून हे अंतर इकडे तिरकस असं जोडून घ्यायचं। आता हे अंतर वाढवल्यामुळे काय होतं, आपला जो खोलगट भाग आहे इथला छातीचा तो पफ एकदम खोलगट आणि छान तयार होतो। म्हणजे जास्त छाती असेल तर त्या खोलगट भागामध्ये छान बसते। जर आपण हे अंतर सोडलं नाही तर बसकं चपट ब्लाऊज बसतं, तसं बसू नये, त्यामुळे आपल्याला हे अंतर सोडायचं आहे। त्यानंतर ज्यावेळेस आपण ह्या टक्सचं शिवण करणार, टक्सचं शिवण करण्यासाठी ह्या पॉइंट पासून इकडे आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग। आता 40 छातीच्या 10वा भागाला 4 इंच आणि आपण हा उभा टक्स साधारण 2.25-2.5 इंच शिवणार आहोत। आता आपलं हे मार्किंग खाली आलेलं आहे इथे, म्हणजे इथे 2.25 इंचाचा हा आपला टक्स झालेला आहे आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला 2 इंच करायचं आहे। म्हणजे इकडची बाजू 1 इंच आणि इकडची बाजू 1 इंच। हा टक्स शिवल्यामुळे आपला खोलगट भाग एकदम छान तयार होतो। आता हे टक्सचं मार्किंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं, सेम अशाच पद्धतीने करा, पण सेम असंच मार्किंग तुम्हाला करायचंय। मग ह्या पॉइंट पासून इकडे काच बटन पट्टीच्या बाजूला अशा पद्धतीने तिरका टेप धरून 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि हा टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे 0.5 इंच। आता ह्या टक्सच्या शिवणामुळे पण तुमचं शोल्डर फिट बसत असतो। जर तुम्ही हा टक्स प्रॉपर शिवला नाही तर शोल्डर मध्ये ब्लाऊज लूज होतो, तसं होऊ नये, त्यामुळे हा टक्सचं शिवण 0.5 इंच प्रॉपर करा। त्यानंतर ह्या पॉइंट पासून इकडे फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचावर मार्किंग करायचं, असं तिरपा टेप धरूनच। आणि ह्या फिटिंगच्या बाजूच्या टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे 0.5 इंच। मग ह्या टक्सचं शिवण सांगितलंय मी, असं सरळ पासून तुम्ही असं कुठल्याही ठिकाणी याचं शिवण करू शकतात। ह्या ठिकाणी जरी हा टक्स तुम्ही शिवला तरी चालतोय, फक्त ह्या सरळ भागापासून वरती आपल्याला मुंढ्याकडे जायचं नाहीये शिवण्यासाठी। शिवताना हा टक्स खाली इकडे तिरका शिवला गेला पाहिजे। त्यानंतर फिटिंगचा जो टक्स आहे हा मुंढ्यातला ह्या पॉइंट पासून इकडे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि हा टक्स आपल्याला शिवायचा आहे 0.5 इंच। फिटिंगचा आणि मुंढ्यातला हे दोन्ही टक्स आपल्याला 0.5 इंच शिवायचा आहे। हा टक्स आपल्याला 0.5 इंच शिवायचा आहे आणि हा टक्स आपल्याला पूर्ण 2 इंच शिवायचा आहे। आता याचं कटिंग करून घेऊया आणि हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर वाढवायचं आहे, हे लक्षात ठेवा। कुठे वाढवायचं हे देखील समजून सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कटिंग मधले बारकावे, शिवणातले बारकावे हे देखील समजतील। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। हा झाला पुढचा भाग आणि आपला हा झाला खालचा मागचा भाग झाला। मग आपण हे जे साईडला 1.5 इंच अंतर वाढवलं होतं ते आपण मागच्या भागातून काढून टाकूया, कारण कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं, त्यासाठी आपण हा घडीचा पेपर घेऊन हे पेपर पॅटर्न बनवत असतो। आता हे 1.5 इंचाचं पुन्हा इथे मार्किंग करून हे अंतर वाढवलेलं काढून टाकायचं। तुम्ही पेपर पॅटर्न बनवताना न्यूजपेपरचा वापर केला तरी चालेल, कार्डशीटचा वापर न करता कुठल्याही पेपरचा वापर करू शकता तुम्ही। आता याचं कटिंग करून घेऊया। जे आपण गळाखोलीचं अंतर पुढच्या भागासाठी घेतलं होतं तेच इथे घेणार आहोत 2.25 इंच। मागच्या गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे। गळ्याची उंची अधिक 0.5 इंच शिलाई मार्जिन, 9 इंचचा गळा आहे, 0.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 9.5 इंच। हा चौकोन बॉक्स तयार करते आणि कोपऱ्यात गळ्याला आकार देते। गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही प्रकारचे बनवू शकतात। कॅनव्हासचे गळे बनवायचे असेल तर पेपरवर कटिंग करू नका। आणि हा खालचा टक्स शिवताना आडवा आपण 4.5 इंचाचा घेणार आहोत आणि उभा टक्स गळ्यापेक्षा 0.5 इंचाने कमी, उभा टक्स आपण घेणार आहोत 4.5 इंच। आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, म्हणजे दोन्ही बाजूला 0.5 इंच अशा पद्धतीने आपल्याला ह्या टक्सचं शिवण करायचं आहे। आता याचं गळ्याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया। तुम्हाला पाहिजे तेवढा खोलगट गळा तुम्ही बनवू शकता। हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न तयार। आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। पहिले मुंड्याचा आकार कापून घ्यायचा, कारण आपण सोबत पॅटर्न तयार केले, दोन्ही मुंड्यांचे आकार आपण इथे दिलेले आहेत। गळ्याचा आकार कापून घेऊया। हे जे साइडला आपण आकार दिला होता तो कट करूया। हे पॅटर्न संपूर्ण तयार होतो, वेगळं काही पुन्हा तुम्हाला काढावं लागत नाही, फक्त कपड्यावर हे पॅटर्न वाढवावं लागतं।
हे झालं आपलं पुढच्या भागाचं कटिंग तयार. आता आपण बाहीचं कटिंग बघूया आणि मग वाढवायचं कुठे हे बघूया. इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे बाहीची लांबी. इथे हे दोन्ही बाजूला सुट्टे पदर आहेत आणि इकडे घडी आलेली आहे. जी तुमची बाही लांबी आहे ती बाही लांबी इथे घ्यायची आहे. आता बाहीच्या लांबीनुसार आपला बॉक्स बदलत असतो, त्यामुळे तुमची बाही लांबी किती आहे त्यानुसार आपल्याला बॉक्सचं कटिंग करायचं आहे तेही समजून सांगते. आता इथे माझी बाही लांबी आहे 6 इंच. अस्तरची असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करा. बिना अस्तराची बाही असेल तर 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. त्यानंतर इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग. आता आपण 40 छातीच्या मापाचं कटिंग करतोय, त्यामुळे छातीचा चौथा भागाला 10 इंच हे माप इथे टाकते. तुमचं ज्या मापाचं ब्लाऊज आहे त्याच मापाचं छातीचा चौथा भाग अंतर इथे तुम्हाला घ्यायचं आहे. आता आपण 40 छातीचं शिवतोय, त्यामुळे इथे छातीचा चौथा भाग जो आला 10 इंच तेच मी इथे अंतर घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपण इथे छातीचा चौथा भाग अंतर घेतलेला आहे त्याचा आपल्याला मध्य करायचं. 10चा मध्य आला 5 इंच आणि इथून आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे. बाहीचा आकार देण्यासाठीचा हा 3 इंचाचा आपण हा बॉक्स बनवणार आहोत. 3 इंचाची बाही असेल तर हा बॉक्स 1.5 इंचाचा येतो. 4 इंचाची असेल तर 2 इंचाचा येतो आणि 5 इंचापासून पुढच्या सगळ्या लांबींच्या बाह्यांसाठी आपल्याला हा बॉक्स 3 इंचाचा घ्यायचा आहे. आणि जास्त लांब बाह्य आहे 11 इंचाची, त्यावेळेस आपल्याला हा बॉक्स 3.5 इंचाचा घ्यायचा आहे. हा बॉक्सचं कटिंग तुम्ही प्रॉपर केलं तर बाही जी खाली जाणं, वर होणं, खेचल्यासारखी होणं ह्या कुठल्याही अडचणी येत नाही. बाही अंगामध्ये अगदी छान बसते. मग हे जे 3 इंच अंतर आपण घेतलेलं आहे त्याचे आपल्याला समान 3 भाग करायचे आहेत. 1 इंचावर 1 मार्किंग केलं, दुसऱ्या इंचाचं 1 मार्किंग, तिसऱ्या इंचाचं 1 मार्किंग बाहीचा आकार देण्यासाठी. इकडे फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग करते आणि इकडे घडीच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग करते. मग हे पॉइंट मॅच करत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हा जो बाहेरून आकार दिलेला आहे ही बाजू ब्लाऊजला आपल्याला मागच्या बाजूला जोडायची आहे आणि हा जो खोलगट आकार दिलेला आहे ही बाजू ब्लाऊजला आपल्याला पुढच्या बाजूला जोडायची आहे. त्यानंतर इथे पूर्ण दंडघेराच्या निम्मा अधिक आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे. आता पूर्ण दंडघेर आहे 13 इंच. 13च्या निम्मा आला 6.5 इंच आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं म्हणून हे अंतर आलं 8 इंच. हे अंतर इथे मार्किंग करते आणि कोपऱ्यातून हे जोडून घेते. आता याचं कटिंग करून घेऊया. बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे. किचकटपणा काहीच नाहीये. पूर्ण पॅटर्न कटिंग मध्ये किचकटपणा कुठेच नाही. बाही उघडून आपल्याला हा खोलगट आकार कट करायचा आहे. हे झालं आपलं बाहीचं कटिंग. नवीन शिकणाऱ्या ताईंनी काहीतरी मार्किंग करा की ही बाजू पुढे जोडायची, खोलगट भाग हा जो उंच भाग आहे तो मागे जोडायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे बाही तुमची उलट सुलट जोडली जाणार नाही. बाही उलट सुलट जोडली गेली तरी फिटिंग मध्ये बदल होतो, ब्लाऊज बिघडतो. त्यामुळे ही बाजू पुढे आणि ही बाजू मागेच जोडली गेली पाहिजे, हे लक्षात घ्या. हे आपलं असं संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग तयार झालं. पण ज्यावेळेस आपल्याला याचं कपड्यावर कटिंग करायचं, कपड्यावर कटिंग करताना तुमच्या ब्लाऊजचं जी डिझाईन आहे त्यानुसार कटिंग करायचं आहे. सगळे भाग उभ्यात किंवा आडव्यातच काढायचे आहे. क्रॉस मध्ये कुठलाही भाग कट करायचा नाही. फक्त गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या आपल्याला क्रॉस मध्ये कट करायच्या आहेत. बाकी मागचा भाग, बाही, पुढचा भाग सगळं उभ्यात किंवा आडव्यात कटिंग करायचं आहे. फक्त कपड्यावर ज्यावेळेस आपण कटिंग करणार, कटिंग करताना ही वरची बाजू आणि ही खालची बाजू शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे 1/2 ते अर्धा इंच तेवढा आपल्याला वाढवायचं आहे. का? कारण आपण हे बघा हे कट केलेलं आहे इथे, पण आपण हे जर असंच डायरेक्ट शिवून घेतलं तर आपल्याला फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग असा लहान मोठा होईल आणि इथे एवढा अर्धा ते 1 इंचाचा फरक पडेल. तो फरक पडू नये, फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग तंतोतंत मॅच व्हावा, त्यासाठी हे 2 भाग जोडण्यासाठी आपल्याला जेवढा कपडा लागणार आहे तेवढा फक्त कपडा वाढवून घ्यायचा आहे कटिंग करताना. बाकी कुठलाही भाग कपड्यावर वाढवायचा नाहीये. आणि गळ्याला एकदा ज्यावेळेस पायपिंग लावणार, पायपिंग लावण्याच्या आधी एक फिनिशिंगचा गोलाकार द्या, म्हणजे तुमचा गळा व्यवस्थित बसणार आहे. सेम अशाच पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग करा. याला तुम्ही अजून वेगळ्या प्रकारची पण बाही लावू शकता. सर्व प्रकारच्या डिझायनर बाह्यांचे कटिंग पण आपल्या युट्यूबला अपलोड आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यानुसार ब्लाऊजचं कटिंग करा आणि तुमच्या मापाचं पण व्हिडिओ आहे आपले, तर त्यानुसार व्हिडिओ शोधा, तुमच्या मापाचं ब्लाऊज कटिंग करा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.